मित्रांनो, कसा होता रिवॉर्ड? आपल्याला 350 पॉईंटचा रिवॉर्ड आपल्या सप्लाय झोन मध्ये मिळालेला आहे, जो आपण फ्रायडे डिस्कस केलेला आहे, राईट? चला, सो जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो. आपण मंडेची तयारी करूया. मंडे मध्ये काय, कुठे बँक निफ्टी निफ्टी किती पडणार आणि कुठने रिकव्हरी येणार, सगळं काही डिस्कस करूया. सोबतच बेस डिमांड अँड सप्लाय झोन कुठे आपल्याला मिळतात, जिथे आपल्याला हायली रिवॉर्डेबल ट्रेड मिळणार आहे कॉल आणि पुट मध्ये, ते पण डिस्कस करूया. आणि एक मोठा व्ह्यू बनवूया, जो की आपल्याला वीकली व्ह्यू मध्ये आपण कव्हर करणार आहोत, राईट? मी ऑलरेडी एक सांगितलं होतं तुम्हाला की माझा व्ह्यू जो आहे बेरिश आहे. मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर ते पडणार, तर आपल्या व्ह्यू प्रमाणेच हा खाली आलेला आहे. आता मंडेला काय होऊ शकतं आणि पूर्ण वीक मध्ये काय होऊ शकतं ते डिस्कस करूया. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जातो, थोडंसं क्विकली डिस्कस करूया, कारण की मी ऑलरेडी तुमच्याबद्दल सोबत हे डिस्कस केलेलं आहे. हा बघा, हा स्विंग आहे डेली टाइम फ्रेम मध्ये. छोटा चार्ट दिसणार, थोडा वेळ थांबा. हायर लो क्रिएट झालेला आहे आणि मार्केटने रिकव्हरी आपल्याला या ऑलमोस्ट हायर लो वरनं देईनच, म्हणजे इथपर्यंत येईन असं काही नसतं, पण जवळून आपल्याला रिकव्हरी दिलेली आहे. तिथल्या डिमांड झोन मधनं रिकव्हरी दिलेली आहे. जर तुम्हाला समजत असेल इथे स्ट्रक्चर, तर ड्रॉप वर रॅली स्ट्रक्चर झालेला आहे आणि इथनं ऑलमोस्ट रिकव्हरी आलेली आहे. आता नेक्स्ट काय, राईट? हा डेलीचा हायर लो होता, राईट? म्हणजे अप ट्रेंड अशा पद्धतीने कंटिन्यू करू शकतो, राईट? बट एक इथे अलर्ट आलेला आहे की 4 तासाच्या ट्रेन मध्ये, मी डेलीच्या ट्रेन मध्ये दाखवते तुम्हाला, 4 तासामध्ये एक लोअर हाय रेडी झाले. खूप इम्पॉर्टंट झोन आहे हा. हा जर झोन तुटला, हा लास्ट झोन नोट करा, 24,927 किंवा 928, हा जर तुटला तर मार्केट एक लाईफ टाईम हायवर निघून जाणार, लाईफ टाईम हाय बनणार मार्केटमध्ये. जर हा तुटला नाही, मार्केट जर कंटिन्यू खाली हा देऊ शकतो रिकव्हरी. दोन्ही पण चान्सेस आहे, म्हणून कसं डील करायचं ते दोन्ही गोष्टी आपण इथे डिस्कस करूया, राईट? सो आता इथनं रिकव्हरीचे चान्सेस बनणार की नाही ते पण आपण खालच्या टाइम फ्रेम मध्ये डिस्कस करूया. सो तुम्ही इतकं लक्षात ठेवा, हा 24,927 जर ब्रेक झाला तर वरच्या डायरेक्शननी आपल्याला म्हणजे बघायचं आहे मार्केटमध्ये. आणि खाली 21,284 किंवा 21,300 हा ब्रेक झाला तर खाली एक बेरिश फेज येणार, काही दिवसाकरता, काही महिन्याकरता, काही वर्षाकरता, पण आता हे दूर आहे, ठीक आहे? सो सध्याच खालचा विचार करणे इतकं काही तातडीने गरज नाही आहे, राईट? सो चला, आता आपण मंडे बद्दल डिस्कस करूया, छोट्या टाइम फ्रेम बद्दल. तुम्ही इथे बघा, मी हा झोन सांगितला, हा झोन जर तुटला, मंडे करता पण आहे ना, म्हणून मी पुन्हा रिपीट करतो, 24,927 जर तोडला गेला तर मार्केट नवीन लाईफ टाईम हाय देण्याकरता रेडी होणार. सो हा क्रुशियल झोन आहे मित्रांनो. आणि याच झोन मधनं आपल्याला त्या दिवशी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 350-360 पॉईंटचा आपल्याला इथे कॉल मिळालेला आहे. कन्फर्मेशन पण मिळालेलं आहे. कसं कन्फर्मेशन मिळालं ते मी समोर डिस्कस करणार आहे तुमच्यासोबत, राईट? आणि या दोन सप्लाय झोन मध्ये आपल्याला काहीच नाही मिळालं, कारण की इथे कन्फर्मेशन नव्हतं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं कन्फर्मेशन घ्यायचं आहे, राईट? आता मी झोन इन्क्लूड केलेले आहे, ते नोट करा. हे डिलीट करून टाकतो, याची गरज नाही, ठीक आहे? हा झोन नोट करा. सप्लाय झोन एक छोटासा झोन मार्क केला. हा मोठा झोन तर आहे, ठीक आहे? सो मी आता डिलीट नाही करणार, पण हा हा डिसिजन देणार आहे आपल्याला मार्केटचं. हा छोटा झोन मी इथेच ठेवलेला आहे ट्रेड करता, राईट? 24,682 आणि 24,724 जर मार्केट गॅप अप होतं, या झोन मध्ये जातं आणि कन्फर्मेशन मिळतं, तर आपल्या खालच्या डायरेक्शनने, पुढच्या डायरेक्शनने आपण काम करू शकतो. सो नोट करा, 24,682 आणि स्टॉप लॉस 24,724. हा ब्रेक झाल्यावर काय, तर हा ना नो ट्रेडिंग झोन बनणार मित्रांनो. थोडं सावकाश आपल्याला काम करावं लागणार. एक सजेस्ट करेन की हा ब्रेक झाल्यावर तुम्ही छोटे मोठे ट्रेड वरच्या डायरेक्शनने घेऊ शकता, बट जर तुम्ही स्मार्ट ट्रेडर असणार तर याला तोडण्याची, 24,900 जो पण व्हॅल्यू मी सांगितलं त्याला तोडण्याची वेट करा, इतकं मी सांगू इच्छितो. हा, जर तुम्हाला जबरदस्तीने ट्रेड करायचं तर याच्यावरती गेल्यावर मग तुम्ही कॉल डायरेक्शनने ट्रेड करू शकतात. पण हा झोन खूप क्रुशियल आहे, सप्लाय झोन. आय होप समजलं असेल. नंतर डिमांड झोन नोट करा. डिमांड झोन इथे पण आहे, पण मी मार्क नाही केलेला आहे, राईट? सो मी इथे तुम्हाला ओरली सांगत आहे, लक्षात ठेवा. या 24,220 वगैरे वर आणि इथे स्टॉप लॉस, हे सगळे डिमांडच क्रिएट झालेला आहे. सो आता काय इम्पॉर्टंट आहे की मार्केट इथं रिकव्हर करू शकतं. माझ्या मते वरती पण गॅप अप ओपन झालं तर ते रिकव्हर करू शकतं, इथे येऊ शकतं या झोन वरती, आणि या झोन वरती वरच्या डायरेक्शननी कंटिन्यू करू शकतं. हा झोन खूप क्रुशियल आहे, म्हणजे खालच्या डायरेक्शननी 24,002 डिमांड झोन आहे, 24,962. इथे कन्फर्मेशन घ्यायचं 1 मिनिट मध्ये जाऊन की आपला झोन आपल्या डायरेक्शनने चालणार आहे की नाही. म्हणजे डायरेक्ट एंट्री नाही घ्यायची या प्राइस वरती, आपल्या डायरेक्शननी मोडतो की नाही मोडत, म्हणजे झोन मध्ये पॉवर आहे की नाही ते समजून घ्यायचं आणि एंट्री घ्यायची. तुम्ही तुमचा कुठला पण कन्फर्मेशन यूज करू शकता. जर तुम्हाला माझे कन्फर्मेशन पाहिजे असेल
तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, त्याने 2 कन्फर्मेशनवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत, ते बघून घ्या. इव्हन वॉचलिस्ट पण बनवलेली आहे. सो आय होप नोट केलं असेल तुम्ही. 24,022 आणि 23,962 स्टॉप लॉस, राईट. बाकीचे झोन पण डिस्कस करतो. समोर जाण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, सोबतच ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार. आणि इव्हन माझ्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही जॉईन करा. मी मार्केट ओपन होण्याआधी माझे व्ह्यूज शेअर करतो, लेवल शेअर करतो, मार्केट ओपन झाल्यावर पण लाईव्ह मार्केटमध्ये करतो. तुम्ही बघा आपलं प्राइस ऍक्शन झिरो इंडिकेटरने किती चांगलं काम करतं, राईट. चला आता लास्ट फ्रायडेला गोल्डची लेवल दिली, 1,000 पॉईंट कॅप्चर झाले आपल्या छोट्याशा स्टॉप लॉस मध्ये, तुम्ही जा बघा. ठीक आहे. सो हा झोन बद्दल मी डिस्कस केला. याच्यावरती पण एक झोन मार्क केला, इथनं पण हा रिव्हर्स करू शकतो, पण थोडेसे चान्सेस याच्यापेक्षा खालच्या झोनचे आहे. म्हणून इथे तुम्ही काय करा, कन्फर्मेशन घ्या. प्रत्येक ठिकाणी कन्फर्मेशन घ्यायचं आहे. हा सप्लाय झोन दिला, इथे पण खाली पडतं की नाही पडत हा कन्फर्मेशन घ्यायचं आहे. कन्फर्मेशनच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, नोट करा. 24,126 स्टॉप लॉस 24,085, राईट. चला नंतर खाली डिमांड झोन मार्क केलेला आहे 23. हा जर झोन तुटला तर मार्केट आणखी बेरिश होणार, राईट. ते आता तुटल्यावर आपण बघू किती दूर जाणार, ते मी सगळं समोर घेऊन येणार तुमच्याकडे. आपले डेली व्हिडिओ येतच असतात, राईट. सो नंतर हे हर्डल होणार मित्रांनो, इथे चांगल्या कन्फर्मेशनची गरज असणार. 23,876 आणि 23,770 स्टॉप लॉस. नंतर खालचा डिमांड झोन नोट करा, मोठा टाइम फ्रेम मध्ये घेतो मी. खालचा डिमांड झोन नोट करा 23,452 आणि स्टॉप लॉस 23,252. इतकेच असू दे. आता प्रत्येक दिवशी आपले व्हिडिओ येतच असतात. सोबत बँक निफ्टी पण डिस्कस करूया. तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल केलंय तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा आणि हे लिहा कॉमेंटमध्ये की तुम्ही कुठला कॉन्सेप्ट यूज करता ऑप्शन ट्रेडिंग करण्याकरता, राईट. जेणेकरून मी त्यावर चांगल्या पद्धतीने नवीन व्हिडिओ सिरीज सुरू करू शकेल, राईट. चला तर आता बँक निफ्टीचं डिस्कस करूया. बँक निफ्टीमध्ये आपण एक सप्लाय झोन दिलेला इथे वरती, बट हा बघा हा सप्लाय झोन आणि काय झालं तुम्ही इथे बघू शकता. हा आपल्या झोन जवळ नाही, सॉरी, इथे हा आपला आधीचाच होता सप्लाय झोन. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. चला आता इथे डिस्कस करूया आपण सप्लाय बद्दल. बँक निफ्टी हाय लाईफ टाईम हायवर आहे. मी वरती 2 सप्लाय झोन दिलेले आहे, एक 55,989 आणि स्टॉप लॉस 56,216. इथे जर जातो तर कन्फर्मेशन घ्यायचं 1 मिनिट मध्ये, खाली येणार की नाही येणार, गॅप अप गॅप डाऊन झाल्यावर काय करायचं ते पण समोर सांगतो. बट एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, विसरलो मी तुम्हाला सांगायचा. हा, तुम्ही जर व्हॅल्यू नोट नसेल केला ना, त्या व्हॅल्यू नोट करा. व्हॅल्यू इम्पॉर्टंट असतात, फक्त बघून जाऊ नका, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडू नका. ठीक आहे. ट्रेडिंगला सिरियसली घ्या, सगळे स्टडी करून ट्रेडिंग स्टार्ट करा. मॉर्निंगला आपण बस लॅपटॉप ओपन करतो, बायसेल बायसेल कॉलपुट कॉलपुट करून सगळे म्हणजे फॅमिलीसाठी केलेली सेव्हिंग वाया घालवू नका. ठीक आहे. चला. सो हा झोन नोट केला. नंतर खालचा सप्लाय झोन जर मंडेला गॅप अप ओपन होतं तर हा इथे जाऊन अशा पद्धतीने खाली पडू शकतो, कन्फर्मेशन घ्यायचं, किंवा या झोन मध्ये पडू शकतो. वरच्या झोनची व्हॅल्यू सांगितलेली आहे, खालच्या झोनची व्हॅल्यू लक्षात घ्या. 55,675 स्टॉप लॉस 55,913. खाली डिमांड झोन इम्पॉर्टंट पॉइंट आहे, याला जर तोडला तर चान्सेस आहे की खाली जाण्याचे. इथे पण झोन आहे, मी तुम्हाला त्या दिवसापासून सांगत आहे, पण मी मार्क नाही केलेला आहे. ठीक आहे, चालेल. सो नोट करा हा झोन डिमांड झोन 54,817 54,628 स्टॉप लॉस. नंतर खालचा कन्फर्मेशन घ्यायचं 54,537 आणि 54,384 आणि खाली 53,728 53,607 53,470 53,297 सगळे नोट करा तुम्ही. हे सगळे डिमांड झोन आहे. नंतर मी फाईन करणार याला, आता दूर आहे सध्याच, राईट. सो आपण नंतर करूया याला. आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल. मॅक्झिमम मराठी लोकांसोबत शेअर करा. कॉमेंट लिहायला विसरू नका, लाईक करूला विसरू नका मित्रांनो. टाइम जातो यामध्ये, व्हिडिओ बनवण्यात मेहनत करावी लागते. सो लाईक ऍटलिस्ट करत जा, राईट. भेटूया मंडेला. डेली व्हिडिओज येतात आणि मंगळवारबद्दल काय होणार सगळं काही डिटेलमध्ये डिस्कस करूया. हा, एक कन्फर्मेशन मला सांगायचं होतं, ते मी इथे सांगतो तुम्हाला. निफ्टीमध्ये जाऊया. निफ्टीमध्ये आपलं हे मिळालं होतं. ठीक आहे. निफ्टी फ्युचरचा चार्ट हे बघा. ह्या आपले झोन हा होता, राईट. हे बघा इथे, इथनं आपल्या झोन मध्ये गेला, राईट. तुम्ही बघू शकता 2 मेला हा झोन एंट्री होती आपली. कुठली ही एंट्री होती. सो मी काय करणार, जायच्या आधी जात आहे त्यावेळेस मी इथे येणार, राईट. तुम्ही बघा इथे
आपला एंट्री कुठे होती, इथे होती. सो इथे कसा जात आहे तो बघा, असा 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 असा, आणि याला ब्रेक केला त्यांनी. जसा याला ब्रेक केला तुम्हाला कन्फर्मेशन मिळालाय की खालच्या डायरेक्शननी हा जायला रेडी आहे. तो हा जास्त वरती नाही आला, इथनं ब्रेक केल्यानंतर असा थोडा आला आणि डायरेक्ट खाली यायला लागला. सो अशा टाइमला जर कॅन्डल चांगल्या नाही रेडी झाल्या ना, तर तुम्ही 3 मिनिट मध्ये जाऊन पण तिथे बघू शकता, राईट. किंवा तुम्ही 5 मिनिट मध्ये जाऊनही झोन बघू शकता, किंवा तुम्ही 2 मिनिट मध्ये पण जाऊन झोन बघू शकता, किंवा तुम्ही इमिडिएटली यावर छोटासा झोन असल्यावर इमिडिएटली तुम्ही, आता इथे 1 मिनिट मध्ये तुम्ही इथे, हा इथे ब्रेक झाला राईट, तुम्ही इमिडिएटली इथे एंट्री घेऊन तुम्हाला हा फॉल पकडता आला असता, किंवा तुम्ही रस्त्याने हा फॉल होत आहे त्याला पण तुम्ही कॅच करू शकता, राईट. त्याला पण तुम्ही, आता बघा इथनं एक फॉल आहे, आता इथे बघा सगळीकडे मी, तुम्ही जर माझे व्हिडिओ पूर्ण बघितले असेल, राईट. सो इथे बघा, इथनं फॉल आला, इथनं आला वरती, इथे टच झाला झोनला, खाली पडला. इथे झोन रेडी झाला, टच नाही झाला. इथे झोन रेडी झाला, राईट, इथे टच झाला आणि खाली पडला. नंतर या झोन मध्ये गेला, राईट, आणि आणखी खाली पडला. सो हा झोन चांगला होता एक 15 मिनिटांनुसार. चला, समजलं असेल, राईट. भेटूया सो उद्या आणि डिस्कस करूया मंगळवारबद्दल. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.